वर्ष तुम्ही आम्ही भोगतोय, वर्षानुवर्ष अडचणी आमच्या वाट्याला आहेतच. अजून एक वर्ष अडचण आली ना असं समजा. आता फक्त पुढचं एक वर्ष माझी तर शेतकऱ्यांना विनंती आहे, काहीच करू नका. पुढचं एक वर्ष फक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जेवढं लागेल ना तेवढंच पिकवा, बाजारात विकायला नेऊच नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. समजू द्या यांना. तुम्ही गुगल आणा, AI आणा, काय टेक्नॉलॉजी आणायची आणा, भाकरी डाउनलोड करता येत नाही, भाजी गुगलवर भेटत नाही, त्याकरता शेतातच राबावं लागतं. तुम्ही आम्ही वर्षभर फक्त एवढं वागलोत ना तर तुम्हाला सांगतो, हे करोडोंचे शेअर्स घेऊन आपल्या दारात येतील आणि सांगतील हे शेअर्स घ्या, फक्त तांब्यावर दूध द्या, हे बॉन्ड घ्या आणि आम्हाला भाजी द्या. ती वेळ आणायची असेल ना तर प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही आम्ही बोलायला पाहिजे. पण दोष त्यांचा नाही, मी दोष तुम्हाला आम्हाला पण देतो. कारण गाव बुडालं, चर्चा होत नाही, जनावरं वाहून गेली, चर्चा होत नाही, माणसं मेली, चर्चा होत नाही, शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्याच्या बायकोनं आत्महत्या केली, पोरगा तरफडून मेलं तरी बातमी होत नाही. फक्त धर्म बुडाला, धर्म धोक्यात आला एवढं म्हटलं तर रस्त्यावर पाय ठेवायला जागा उडत नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, शेतकरी हिंदू नाहीये का? तुम्ही आम्ही हिंदू नाहीत?